भिवंडी तालुका खारबाव ग्राम पंचायत के अंतर्गत तथा खारबाव ग्राम पंचायत कार्यालय के सामने महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के प्रांगण में अवैध तरीके से बनाए जा रहे पानी फिल्टर प्लांट के विरुद्ध खारबाव गांव के सुपुत्र श्री पराग तुलसीदास पाटिल द्वारा जिला परिषद थाने, प्रांत कार्यालय भिवंडी, तहसीलदार कार्यालय भिवंडी, पंचायत समिति भिवंडी, ग्राम पंचायत कार्यालय खारबाव को लिखित पत्र देकर अवैध बांधकाम को रोकने व महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के परिसर में जगह खाली रखने की मांग की थी, जो शासन प्रशासन के उदासीनता को लेकर अवैध बांधकाम को रोकथाम न होने की वजह से आज दिनांक 1 अक्टूबर 2024 को श्री पराग तुलसीदास पाटिल के साथ साथ भाजपा थाने जिला ग्रामीण उपाध्यक्ष वसंत पाटिल, शिवसेना उप तालुका प्रमुख रमेश तरे, शिवसेना भिवंडी तालुका सचिव व उद्योगपति श्री ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ, भाजपा के योगेश पाटिल, युवा सेना विधानसभा उप जिला प्रमुख नितिन पाटिल, शिवसेना विभाग के प्रमुख किरण पाटिल, परवीन पाटिल, मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, भालचंद्र खंडागले, आदेश पाटिल, सुरंग रोशी आश्रम मुड़बार के प्रमुख संत योगी अलखनाथ जी महाराज तथा खारबाव गाँव के सर्व पक्षीय कार्यकर्ता व पदाधिकारी व खारबाव गाँव के ग्रामस्थ मंडलों ने शासन प्रशासन के विरुद्ध उपोषण कर अवैध बांधकाम को रोकने व श्री छत्रपति शिवाजी महाराज के परिसर की जगह को खाली रखने की मांग की। तो वही आगे हम आपको बता दें कि भिवंडी पंचायत समिति के बीडीओ के प्रतिनिधि व भिवंडी तालुका पुलिस स्टेशन के सीनियर पीआई के आश्वासन पर उपोषण को स्थगित किया गया और आगे उपोषणकर्ताओं ने कहा कि अगर इस पर जल्द से जल्द कार्रवाई नहीं हुई तो आगे भी हमारी लड़ाई जारी रहेगी। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। जय भवानी, जय शिवराज। आज या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर असलेल्या या अनधिकृत बांधकामाबद्दल जी उपोषणाची मी साथ दिली होती प्रशासनाला, बीडीओ, तहसीलदार आणि आपले तालुका पोलीस स्टेशन या सर्व प्रशासनाला पत्रव्यवहार केल्यानंतर आणि आजचा हा उपोषणाचा दिवस होता आणि आज प्रशासनाच्या वतीने बीडीओ, सहाय्यक बीडीओ म्हणून भिवंडी सहाय्यक बीडीओच्या वतीने हिंगणे साहेब तसेच तालुका पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय दादासाहेब एडके हे सुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे की तुम्ही गावामध्ये शांतता राखण्यासाठी तसेच तुम्ही कायदेशीर मार्गाने सुद्धा जावा आणि त्यांच्या आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मी आजचं हे उपोषण जे पुकारलं होतं ते तात्पुरता स्थगित करत आहोत। पण आमची ही लढाई संपलेली नाही आहे। आम्ही हा न्यायशीर लढणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे समस्त गावकरीसुद्धा आमच्या सोबत आहेत, सर्व पक्षीय जनता आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला निश्चित न्याय मिळणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर असलेले हे बांधकाम हे एक ना एक दिवस निष्कासित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहोत। जय शिवराय। मी नतमस्तक अभिवादन करतो। आज जो कार्यक्रम उपोषणचा डिक्लेअर झालेला होता आणि त्या उपोषणाला पराग पाटील हे बसणार होते, पण मध्यस्थ सरकारी अधिकारी योगेश साहेब हे आले, त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली आणि सामंजस्य हे प्रकरण हाताळा तुम्ही, टोकाचा बोल काय घेऊ नका अशा हिशोबामध्ये त्यांनी आम्हाला सूचना केल्या आणि आम्हालासुद्धा वाटलं का ठीक आहे, वेळ काय गेलेली नाही, पुन्हा वेळ आहेच। साहेबांच्या विनंतीला आम्ही मान देऊन आत्ता उपोषण आम्ही स्थगित करतो, पण आणखी वेळ आली तर आम्ही उपोषण राहणार नाही हे आजची मी जाहीर करतो आणि आजचा उपोषणाचा कार्यक्रम हा संपलेला आहे, जे स्थगित करण्यात आला। आपण जे आज उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की तालुका प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन या दोघांना आपण सहकार्य करावं आणि ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा करून मगच आपण पुढचा निर्णय घ्यावा।